राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आता अयोध्येवासी सज्ज झालेले आहेत आणि आपण पाहतो की आज अयोध्येमध्ये गुजरातमधल्या वडोदरामधून 108 फूट लांबाची अगरबत्ती जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। आपण पाहतो की आज अगरबत्तीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अयोध्येवासियांची गर्दी जी आहे ती मोठ्या होताना पाहायला मिळते। आपण पाहतोय की प्रत्येक जण जो तो आपापल्या मोबाईलमध्ये या मोठ्या अगरबत्तीचा फोटो जो आहे व्हिडिओ जो आहे तो काढताना पाहायला मिळतोय। आपण जर याची लांबी पाहिली तर जवळपास 108 फूट लांब इतकी अगरबत्ती जी आहे ती गुजरातमधल्या वडोदरा इथल्या समाजाकडून बडवारा जो समाज आहे त्या समाजाकडून बनवण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय की 108 फूट लांब इतकी ही अगरबत्ती आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या ट्रकमधून ही अगरबत्ती जी आहे ती अयोध्येच्या दिशेने रवाना झालेली होती आणि जवळपास 8 दिवसानंतर ही अगरबत्ती जी आहे ती अयोध्येमध्ये दाखल झालेली आहे। हायवेवरती ही अगरबत्ती उभी करण्यात आलेली आहे। मोठा ट्रक आहे, ज्यावेळेस या अगरबत्तीला जागा भेटेल त्यावेळेस हा ट्रक जो आहे तो राम मंदिराच्या परिसरामध्ये नेऊन लावला जाईल। मात्र आपण पाहतोय की अशा पद्धतीने अगरबत्ती जी आहे ती यामध्ये ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून अगरबत्ती जी आहे हवेतून विरघळणार नाही आणि तिचा सुगंध जो आहे तो जाणार नाही याची खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की याला लोखंडाचं कोटिंग जे आहे पाईपाचं कोटिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याच कोटिंगमधून ही अगरबत्ती जी आहे ती अयोध्येमध्ये आणण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की बडवार समाजातील हे सगळे प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून ही अगरबत्ती जी आहे ती बनवण्यात आलेली होती आणि 108 फूट लांब म्हणजे आपण जर पाहू शकतोय की कल्पना सुद्धा करू शकणार नाही एवढी मोठी अगरबत्ती नेमकी कशी बनवली असेल आणि हीच अगरबत्ती आज अयोध्येमध्ये दाखल झालेली आहे आणि 22 तारखेच्या राम मंदिर सोहळ्याच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी ही अगरबत्ती सगळ्या येणाऱ्या भक्तांना सुगंध देताना पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।